नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो आणि पालकांनो, पहा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट 2024 इयत्ता 5वी 6वी आणि 7वीसाठी देण्यात आलं होतं। त्या समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट या ठिकाणी विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सोडवायचं आहे। त्यामधील पहा या ठिकाणी 5वी 6वी 7वीचं जे पुस्तक आहे ते कशा प्रकारे सोडवणं अपेक्षित आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा प्रश्न पहिला आहे, रोमन अंक असलेले एक घड्याळ काढा आणि त्यात खालील विचारलेली वेळ दाखवा। पहा या ठिकाणी 6 ही वेळ दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये रोमन अंकाचं जे घड्याळ आहे ते घड्याळ काढलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला 1:30 ही वेळ या ठिकाणी दाखवायची आहे। पहा या ठिकाणी घड्याळ काढलेलं आहे, त्या घड्याळामध्ये 1:30 ही वेळ विद्यार्थ्यांना दाखवायची आहे। या पद्धतीचं घड्याळ तुम्ही काढू शकता आणि याच्यामध्ये 1:30 वाजली ही वेळ दाखवायची आहे, म्हणजे 1:30। त्यानंतर 4:15 पहा 4:15 कसं, पहा या पद्धतीचं घड्याळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे 12 तासी घड्याळ। याच्यामध्ये 4:15 म्हणजेच पहा जो तास काटा आहे तो 3 वर आहे आणि जो ते तास काटा म्हणतोय ते मिनिट काटा कितीवर 3 वर आणि तास काटा 4च्या थोडंसा पुढं म्हणजे 4:15 या ठिकाणी ही वेळ दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर 11:40 यामध्ये देखील पहा 11च्या पुढं आणि 12च्या आतमध्ये पहा हा जो तास काटा आहे तो आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे 8 वर आहे, म्हणजे 11:40 हे घड्याळ दाखवत आहे। पहा रोमन अंकामध्ये हे घड्याळ काढलेलं आहे। त्यानंतर पुढं आहे पहा प्रश्न दुसरा, 1 ते 100 अंकामधील सम विषम मूळ आणि संयुक्त संख्यांची यादी तयार करा। 1 ते 100 मध्ये पहा समसंख्या 1 ते 100 मध्ये किती 50 समसंख्या आहेत। त्या 50 समसंख्या या ठिकाणी लिहिल्या 2 4 6 8 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 50 52 54 त्यानंतर 56 58 60 62 64 66 68 70 72 74 76 78 80 82 84 86 88 90 92 94 त्यानंतर 96 98 आणि 100 अशा पद्धतीच्या या समसंख्या या ठिकाणी 50 समसंख्या 1 ते 100 मध्ये आहेत। आता विषम संख्या देखील किती आहेत तर 50 आहेत। कोणत्या तर 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39 41 43 45 47 49 51 53 55 57 59 61 63 65 67 69 71 73 75 77 79 81 83 85 87 89 91 93 95 97 आणि 99 पहा समसंख्या म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 2 4 6 8 ही अंक आहेत ती समसंख्या होती। मग 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या विषम संख्या, म्हणजे ह्या 50 सम आणि 50 विषम संख्या 1 ते 100 मध्ये आहेत। आता मूळ संख्या आहेत पहा 25 1 ते 100 मध्ये, म्हणजे ज्या संख्येचा विभाजक ही 30 संख्या आणि 1 ही असते त्याला म्हणायचं मूळ संख्या। पहा आता मूळ संख्या कोणकोणत्या येतात तर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97। आता संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचे हे विभाजक हे 1 30 संख्या आणि इतर संख्या असतात, म्हणजे मूळ संख्या वगळता 1 ते 100 मधल्या सर्व ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत। म्हणजे फक्त मूळ संख्या घ्यायच्या नाही, मूळ संख्येचे विभाजक 1 आणि 30 संख्या असते, म्हणजे 2च विभाजक असतात मूळ संख्येचे। तर संयुक्त संख्येच्या 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत। त्या 1 ते 100 पर्यंतच्या या संयुक्त संख्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। पहा ही जागा या ठिकाणी पुरत नाही, त्याच्यामुळे मी खाली देखील लिहिलेलं आहे 91 92 93 94 95 96 98 99 100। म्हणजे मूळ वगळता या मूळ म्हणजे 25 संख्या वगळता इतर सर्व ज्या संख्या आहेत त्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत, म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण 75 संयुक्त संख्या आहेत। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे,
650 व 435 या दोन संख्याचा वापर करून बेरजेचे आणि वजाबाकीचे 3 शाब्दिक उदाहरणे तयार करून सोडवा. पहा आता या ठिकाणी 3 शाब्दिक उदाहरणे मी तयार केलेली आहेत. मांडवे गावात 650 स्त्री मतदार व 435 पुरुष मतदार आहेत, तर गावातील एकूण मतदार किती? पहा या ठिकाणी मी इंग्रजी अंक वापरले, तुम्ही मराठी अंकांचा वापर केला तरी चालेल. पहा आता 650 स्त्री मतदार, 435 पुरुष मतदार, एकूण 1085 म्हणजे मांडवे गावात एकूण 1085 मतदार आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण घेतलंय. पहा एका शाळेत 650 मुले व 435 मुले आहेत, तर त्या शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत? पहा 650 अधिक 435 म्हणजे 1085, त्या शाळेत एकूण 1085 विद्यार्थी आहेत. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे. पहा एका शाळेत 650 विद्यार्थ्यांपैकी 435 विद्यार्थी सहलीला गेले, तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाही? मग 650 वजा 435 उत्तर आलं 215, म्हणजे शाळेतील 215 विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. अशा पद्धतीचे हे 3 शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला तयार करायचे होते. त्यानंतर प्रश्न चौथा आहे. काड्यापेटीतील काड्याचा वापर करून कोणतेही 5 भौमितिक आकार तयार करा आणि त्यांना नावे द्या. पहा आता ह्या चौकोन तयार केला आहे, म्हणजे त्याचे 4ही बाजू कशा आहेत तर समान लांबीच्या आहेत, म्हणून हा चौकोन. त्रिकोण या ठिकाणी पहा त्रिकोण तयार केला आहे, त्या ठिकाणी 3 ज्या काड्या आहेत त्या 3 काड्या जोडून या ठिकाणी त्रिकोण तयार केलेला आहे. त्यानंतर हा या ठिकाणी काड्यांचाच आयत तयार केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी हा अष्टकोन तयार झाला आहे आणि हा पतंग तयार केलेला आहे. अशा पद्धतीच्या या 4 भौमितिक आकार या ठिकाणी काय केलेले आहेत? 5 भौमितिक आकार. पहा एक तर त्यांनी तयार करून दिलेला आहे, आपल्याला 4 तयार करायचे होते, ते 4 आकार आपण तयार केले आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे. धारकता मोजणे. खाली पाणी साठवण्याची काही भांडी दिली आहेत, यामध्ये किती पाण्याचे मग बसतील हे मोजा आणि लिहा. पहा आता शक्यतो हंडा हा 10 लिटरचा असतो आणि मग 1 लिटरचा जर धरला तर म्हणजे 10 मग या ठिकाणी हांड्यामध्ये पाणी बसणार आहे. बादलीमध्ये देखील तसंच आहे. बादलीमध्ये देखील 10 लिटरची बादली असेल आणि 1 लिटरचा मग असेल तर 10 मग या ठिकाणी या बादलीमध्ये बसणार आहे. तुम्ही काय करायचं, विद्यार्थ्यांनी आपापल्या घरामधला हांडा घ्यायचा आहे आणि त्या हांड्यामध्ये किती मग पाणी बसतंय ते मोजायचं आणि तेवढं त्या ठिकाणी लिहायचं आहे. मी माझ्या हांड्यामध्ये आणि बादलीमध्ये जेवढं भरलंय, म्हणजे मग्ग्याने पाणी भरल्यानंतर तो हांडा केव्हा भरतो त्या मगांची संख्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा आता टिपीमध्ये तुमच्या घरातली टीप पहा, त्याच्यामध्ये किती मग पाणी बसतंय ते या ठिकाणी लिहा. त्यानंतर माठामध्ये देखील किती मग पाणी बसतंय ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. हे तुमच्या पद्धतीने उत्तर या ठिकाणी येणार आहे. एखाद्याचा माठ मोठा असू शकतो, एखाद्याची टीप देखील मोठी असू शकते किंवा छोटी देखील असू शकते. त्या पद्धतीने तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे. मोजबट्टीच्या सहाय्याने घरातील टीव्ही, टेबल, फ्रीज आणि इतर वस्तूंची लांबी मोजून लिही. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील टीव्हीची, टेबलची, फ्रीज या वस्तूची लांबी मोजायची आहे. आपल्याकडे फुटपट्टी आहे, त्या फुटपट्टीने मोजली, त्याच्यावरती सेंटीमीटरच्या खुणा आहेत, त्या सेंटीमीटरने मोजली तरी चालेल. पहा आता मी या ठिकाणी टीव्हीची लांबी लिहिली 100 सेमी, टेबलची लांबी लिहिली 150 सेमी, फ्रीजची लांबी लिहिली 150 सेमी, पुस्तकाची लांबी लिहिली 30 सेमी, खाट किंवा बेडची लांबी लिहिली 250 सेमी. या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, पट्टीच्या साहाय्याने या वस्तूंची लांबी मोजायची आणि त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर 7वा प्रश्न होता. 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळात त्रिज्या, व्यास आणि जीवा काढा आणि त्यांची नावे लिहा. पहा या ठिकाणी 4 सेंटीमीटर व्यासाचं एक वर्तुळ काढलं आहे, त्याच्यामध्ये त्रिज्या, जीवा, व्यास दाखवलेला आहे. पहा या ठिकाणी CD हा व्यास आहे, ते जीवा आहे. CD काय आहे? जीवा आहे. व्यास कशाला म्हणतात तर केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आणि वर्तुळ केंद्रावर 2 बिंदूत वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावर कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड असतो तो व्यास असतो. पहा वर्तुळ केंद्रातून गेलाय, P हे वर्तुळ केंद्र आहे, या वर्तुळ केंद्रातून AB हा रेषाखंड काढलेला आहे, त्याला म्हणायचं व्यास. त्यानंतर वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या, म्हणजे PR ही काय झाली? त्रिज्या झाली. पहा जीवा CD, व्यास AB आणि त्रिज्या PR या पद्धतीने आपण सोडवणं गरजेचं होतं. पहा त्यानंतर प्रश्न 8वा आहे. तुमच्या पालकांनी तुम्हाला 1000 रुपये दिले तर तुम्ही कसे खर्च कराल? ज्या वस्तूवर खर्च करणार आहात त्या वस्तूंची किमतीसह यादी करा. पहा आता वस्तूंची संख्या आणि इकडे रुपये लिहायचे. पहा आता 1000 रुपये दिले पालकांनी, मी काय केलंय, घड्याळ घेतलंय केवढ्याचं? 300 रुपयाचं. त्यानंतर बूट घेतलाय, पहा
बूट किंवा चप्पल घेतली केवढ्याची, तर 500 रुपयाची चप्पल घेतली, भारी चप्पल या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर खाऊ घेतलाय, खाऊ कितीचा, तर 100 रुपयाचा खाऊ घेतलाय आणि खेळणी घेतली 100 रुपयाची. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी 300, 500, 800, 900 आणि 1000 रुपयाचा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यानंतर खालील दिलेल्या अपूर्णांकाचे चित्र काढ. पहा आता या ठिकाणी 1/2 म्हणजे अर्धा. त्यानंतर 6/8 याच्यामध्ये काय करायचे, 8 भाग करायचे, बरोबर, 8 भाग करायचे आणि त्याच्यातले 6 भाग रांगवायचे. पहा म्हणजे 6/8 हा अपूर्णांक या ठिकाणी होईल. त्यानंतर या ठिकाणी 3/9 म्हणजे 9 भाग काढायचे. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 त्यापैकी 3 रांगवायचे म्हणजे 3/9 हा अपूर्णांक त्या ठिकाणी तयार होईल. त्याच पद्धतीने 2/7 वर्तुळाचे 7 भाग केले समान आणि त्याला काय केलं, 2 भाग काय केले, रंगवले म्हणजे 7 पैकी 2 म्हणजे 2/7. त्याच पद्धतीने 5/9 या ठिकाणी देखील काय केले आहेत, या त्रिकोणाचे 9 भागापैकी 5 भाग रंगवलेले आहेत. 1 2 3 4 आणि 5 भाग रंगवले, बरोबर. त्याच पद्धतीने 2/9 याच्यामध्ये देखील काय केले आपण, 9 भाग केले आणि त्याच्यातले 2 भाग रंगवले म्हणजे 2/9 हा अपूर्णांक या ठिकाणी तयार होणार आहे. त्यानंतर प्रश्न 10 आहे, खाली दिलेल्या बाह्य वर्तुळातील कोणती एक संख्या घेऊन अंतर्वर्तुळातील संख्येशी जोडी जुळवा आणि खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करायच्या आहेत. पहा आता या ठिकाणी काय केलंय, तर मी संख्या घेतल्यात. पहा आता पहिली संख्या त्यांनीच घेऊन दिली, 712 + 358 उत्तर आलं 1070. त्यानंतर 65 + 21 बरोबर 86. त्यानंतर 666 - 127 बरोबर 539. 21/21 भागाकार आला 1. 812 × 21 17,052. 812 × 21 म्हणजे या ठिकाणी त्यांचा गुणाकार आला 17,052. अशा पद्धतीचं हे समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट जे गणित आणि मराठी विषयाचं होतं ते या पद्धतीने आपण सोडवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे आहेत. धन्यवाद.